जाऊया ना नाटकाला? पण आधी बायोमेट्रिक्स. बायोमेट्रिक्स विसरलात की काय? अहो जायचंय आपल्याला. अगं मालू, हे बघा तुम्ही आता नाही वगैरे काही म्हणू नका. हा हे बघ. नाही नाही, तुम्ही ना आज फक्त हो म्हणा आणि चला. मग तुम्ही पुढे जे काय म्हणाल ना ते मी करायला तयार आहे. पण मला हे पटत नाही. माझ्यासाठी करा ना. एवढा हट्ट का तुझा? तुला माहितीये मला यायचं नाहीये. मी हजारदा सांगितलंय तुला, तू जाऊन ये, मी नानीकडे राहतो. तुझ्या बरोबर माझी वरात कशाला हवी आहे तुला? बरं ठीक आहे, ओके, मी येतो. पण हे शेवटचा. हा, आणि पासपोर्ट मिळाला म्हणजे मी तुझ्या लेकाकडे येईनच असं नाही, हे तू मनात पक्क ठेव. कुठे गेली होती न सांगता? दळणाला. आम्हाला काय मूर्ख समजतेस काय? म्हातारपणामुळे मी मंद झाले, बंद नाही झालेली. दळणाला गेली होती. डबा कुठे? अहो दळण टाकायला गेले होते मी. आणलं का मग? अहो लय नंबर होते, म्हणलं 2 तास तरी लागतील. आता एवढा वेळ मी तिथे थांबले असते तर तुम्ही वरडला असता ना माझ्यावर. मला काय वेळ लागला ओरडायला? काय माहिती, मला उलट उत्तर देते. हे शिकवलं तुला तुझ्या आईनं. पगार कापून टाकीन तुझा मी, लक्षात ठेव. तुला करायचं तर नीट काम कर, नाही तर चालायला लाग आमच्या घरात ना. नानी ती गेली तर घरातली कामं कोण करणार आहे? माली करेल. आम्हाला गरज नाही आहे तुझी, जा तिकडे. नानी तुम्हाला टीव्ही बघायचा नाही का आज? आज काय टीव्हीवर कार्यक्रम नाहीये. मग बरोबर आहे. काय बरोबर? काय काय बरोबर आहे? मला ना लय काम आहेत बर का, पिडू नका मला. अगे तू पिडतेस मला? मी म्हाताऱ्या माणसाशी वाटेल तशी बोलते. पुढच्या जन्मी नरकात जाशील, माझा शाप आहे तुला. शिव्या शाप देऊ नका, काम सोडून जाईन नाही तर मी. नानी थांब, तू आधी कामाला जा. बघा कसं त्यांचं चालू. धमक्या देते मला. तू नाही तर काय 56 बायका आणून उभे करीन घरामध्ये मी. कुठून कुठून म्हणे? कुठून आणणार आहे? दमले ग दमले. काय ऊन आहे बाहेर. हो ना. बस बस बस, घे पाणी घे. आई ग आई ग आई ग आई ग. हिला कामावरनं काढून टाक. आता काय झालं? मला वाटेल तशी बोलते. लहान बघत नाही, मोठं बघत नाही, उलट उत्तर देते मला. विचार. थांब जरा. अगं आई, पासपोर्टचं काय झालं? झालं बाई. झालं? हो. बाबा कुठे आहेत? येते. काय नुसती चिडचिड 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 चालू होते तिकडे. या काउंटरवरनं त्या काउंटरवर, त्या काउंटरवरनं ह्या काउंटरवर. काय तर त्यांचा अंगठाच ये ना त्या मशीनवर. बापरे. मग काय सिनियर सिटीजन म्हणून समजून घेतलं त्या अधिकाऱ्याने यांना. चला म्हणजे झालं ना आता. दिनूला कळवून टाकते. मोठी लढाई जिंकली बाई मी. पासपोर्ट आला म्हणजे मी लंडनला गेलो असं नाही होणार. बरं नाटकाला कुठच्या जात आहे? वराड निघाले लंडनला. आम्ही लंडनला येणार म्हणजे येणारच. हो हो, म्हणजे काय, पासपोर्ट आलं की लगेच तुला कळवते. तू अजिबात काळजी करू नकोस. तू स्वतःची काळजी घे. हो हा हो हो. बरं ठेवू का फोन? अरे नाटकाला जायचंय ना मला. हो नंतर बोलू. हा नंतर. अच्छा नंतर बोलू. हो ग बाय बाय. ही रे चोंबडी. अच्छा चला चल. अरे थांब थांब, मला जरा तुझ्याशी बोलायचंय. नानी नंतर बोलूया आपण. हा नंतर का? आत्ता का नको? हो नाटकाला जायचंय ना आम्हाला. नाटकाला? मग मी एकटी घरात बसून काय करू? नानी मी आहे की तुझ्या बरोबर. हा, तुझा काय उपयोग आहे मला? नानी साड्या बघूया आपण नेटवर. असं म्हणते. चालेल चालेल. आम्ही येऊपर्यंत थांबशील ना तू? हो हो, मी आहे नानी सोबत. थँक्यू ग थँक्यू. मज्जा कर. हो हो. दाखव. काय? साड्या. अरे हो हो नानी, आता तू बघतच राहशील.
मालू. ए मालू मालू मालू, तुला शिकायला आवडत नाही? वाचन नाटक पाहिलेस का कधी? नाटक? वाटलंच मला, पाहिलंच नाहीयेस ना? चिक्कार पाहिलीत. हो का? अगं नानीची नाटक नाही ग, खरं खरं नाटक. हो, खरं खरं नाटक. हो. सीता स्वयंवर, साष्टांग नमस्कार, बुवा तिथे बाया आणि लग्नाची बेडी. वा वा वा. हसून हसून मुरकुंडी वळली माझी पार. हो, तशी होतीच ती नाटकं सगळी. पण काय ग, कशी काय तू इतकी नाटकं पाहिलीस? आमच्या गावाकडे यायची ना, बाबांना खूप आवड होती, ते घेऊन जायचे आम्हाला. जाऊया का नाटक बघायला? कुठलं? इथे उशाळाला मृत्यू. हसण्यासारखं आहे का? ऐतिहासिक नाटक आहे ते. आपल्याला काय, आपल्याला हसायला आलं म्हणजे झालं. अगं मालू, वेगळं आहे नाटक, खूप वेगळं आहे. बर, मी साडी कुठली नेसू? असू दे, ही चांगली आहे, काय वाईट काय? मग ही नेस. अहो, ही घरची आहे. लग्नातली नेसू? नेस साडी. साडीत काय नेस. साडी नेस, पण ऐक, जाऊया नाटक बघायला. हो, आणि आणखीन एक, आमच्याकडे गजरा घालायची प्रथा आहे नाटकाला जाताना. गजऱ्याच्या मोहापायी खरं तर सगळ्या बायका नाटकाला येतात. तसं नाहीये हो, गजरा घातल्याशिवाय मला नाटक बघितल्यासारखंच वाटत नाही. ठीक आहे, मग घेतो 2 तिकीट आणि गजरा. येतो. दोन आणा. हो, 2 आणतो गजरे. नलीचं पत्र. खुशालीचं पत्र पाठव म्हटलं तर राहायला येते म्हणूनच लिहिलंय. कधी पाठवलंय? 15 दिवसापूर्वी. म्हणजे आता कधी येईल ती? अरे देवा. अगं बाई, नाटक? हो, मी माहेरी असताना बघितली आहेत. मी पण. पण आमच्या यांना नाही आवडत. काही नाही, त्या देवळात गेल्यात. मग तुम्ही जात नाही आता नाटकाला? हे एकदाच घेऊन गेले होते ग, पण पप्या पण होता आणि तेव्हा तो लहान होता ना ग. त्यांनी इतका उच्छाद मांडलाय थिएटरात सांगू. त्या नटांनी नाटक बंद केलं आणि आम्हाला बाहेर जायला सांगितलं ग. त्या दिवसापासून यांनी कानाला खडाच लावलाय. कुंदे, तुम्ही पप्याला आमच्याकडे ठेवत जा की, आणि तुम्ही जात जा. बघू ग, पण तू मजा कर काय. हो, आणि परत आलीस की मला गोष्ट सांगा. नक्की. बरं, पातळ कुठलं नेसणार आहे? थांब, दाखवते तुला. चल 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 चल. हे बघ. या, सुंदर आहे ग. लग्नातलंय. रंग फारच छान आहे, पण सुरकुतलंय. आज ठेवून देईन की उशी खाली. अगं, इस्त्री कर की. पातळाला इस्त्री? हो, करतात म्हणे, छान दिसत. नको बाई, मला येत नाही नीट. आणि निखारे बिखारे पडले तर उगाच सत्यानाश व्हायचं साडीचं. मला येते. हो? कशी काय ग? अगं, ह्यांना इस्त्रीचे कपडे लागतात ना, मग मी हळूच माझ्या पातळांना पण इस्त्री करून घेते. एकदा इस्त्री फिरवली ना की अगदी नव्यासारखी दिसतात बघ पातळ. पण राहू दे ग, तुला कशाला त्रास? अगं, त्रास काय त्यात? हे बघ, सासूबाई नाहीयेत तोपर्यंत पटकन इस्त्री करून घेऊ. चल. बर, घे. चल. नानी. अगो बाई, लले आलीस तू? हो, मग तुमच्या रस्त्याने किती घाणवास. काय करणार आता? नमस्कार करते. हा, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. 4 पुरे आता मला. बाकी तुझ्या सुनेला सांग. बरं बरं. जावई बापू नाही आले? नाही ना, त्यांना सवड कुठे आहे? शिवाय मुलांच्या शाळाही आहेतच ना. हो ग, खरंच. घे पाणी. बरं झालं तू आलीस ते. खूप आठवण येत होती तुझी मला. कसला सुगंध आहे हा? अगरबत्तीचा आहे ना? चंदनाचा. हा, हे बघ, असा सुंदर सुगंध आला ना की मन कसं एकदम प्रसन्न होतं बघ. मालूला आणलंय. आणि खरं सांगू का, तुला जर आवडलं असेल ना तर मी तिला तुझ्याकरता आणायला सांगेन. नको नको, कशाला कशाला. अगं, त्यापेक्षा ना मी हीच घेते. तुम्ही तुमच्यासाठी नवीन आणा. हा, अगं बरं, कुठे आहेत वहिनी साहेब? इथं कोपऱ्यावर गेली. नानी, कोणी कुरड्या तळतंय का? हो, शेजारी तळत असतील. तुझ्या सुनेने नाही केल्या का कुरडया? करेल ग, त्यात काय एवढं मोठं. नानी, तू तिला फार सूट देऊ नकोस हा.
तिला कसं असं धाकात ठेव. हो. कसले कसले वास येत आहेत ग तुमच्या घरात? शंकरपाळ्या केल्यात का ग? हो हो. गुळाच्या ना? काय बाई तुझं नाक किती लांब आहे. काय कुत्र्याच्या जातीतली आहेस की काय? वासावर सगळं ठरवते. अगं बाई नळीवंश, तुम्ही केव्हा आलात? अगं आत्ताच आले. नमस्कार करते. अय्या अष्टपुत्र सौभाग्यवती भव. कशी लाजते बघ नानी. हो. चहा करू ना? हो हो कर की. शंकरपाळ्या पण केल्यास ना तू? हो केल्यात की, खास तुमच्यासाठी. अय्या काय सुंदर पातळ आहे ग. लग्नातलंय. अच्छा. ए मी घडी मोडू का ग? हो. अगं मग दे की. असं काय करतेस तू? अगं नानी मला ना देवाला जायचंच आहे ना, तिथे नेसून जाईन मी हे. आणि मला की नाही तुमच्या दोघांशी खूप महत्वाचं बोलायचंय. खूप नाटकं झाली हा तुमची आता. बास झालं. छे. काय 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 झालं? काय झालं बघ? काय केलं यांनी? बो. काय लहान आहेस आता बो करायला? अगं नळीला नाही केलं काही. मी गजऱ्याचा वास येतोय. बघ नाक बघतीच. कुत्रच आहे ते. लक्षात आहे वाटतं अजून. बहिणीला गजरा आवडत होते. नळी इथे मेंदू असतो मेंदू. गजरा आणलायस मग दे की. देवदर्शनाला चाललेच आहे तर गजरा माळूनच जाईन. जा जा जा. दे ना लवकर. अय्या नाटकाची तिकीट 2 आहेत. हो नानींसाठी आणि तुमच्यासाठी. अरे मला आवड नाही नाटकं बिटकं बघायची. तुम्हीच जा. आता रे तू चल माझ्यासोबत बोक्या. पोक्या म्हणालीस तर तिकीट फाडून टाकी ना. नाही नाही नको नको. बर राजा भाऊ अजून. बंधुराज अजून. भाऊराज अजून. राजराज. हे घे गजरा आणि हळू बोलत जा जरा. जातो इथे उशाळ्याला मृत्यू. छान आहे साड्या. नानी पुरे झालं. 6 तासात 8 साड्या ऑर्डर केल्यास तू. आता नुसती बघतीये ना. नाही. हलतेच साडी. बाबा 8 साड्या ऑर्डर केल्यात नानीनी. कॅश ऑन डिलिव्हरी. नानी तुझं परत झालं सुरू? मग माझे किती दिवस उरलेत आता? मी काय बाबा आज आहे उद्या नाही. हो. मी मेल्यानंतर सगळ्या साड्या तुमच्याच आहेत की. मी काय दुकान काढू साड्यांचं? खबरदार माझ्या साड्या विकशील तर भूत होऊन मी तुझ्या मानगुटीवर बसेन. लक्षात ठेव. उमा तुला कळत नाही. तू कशाला दिलास फोन तिच्या हातात? फोन दिला नसताना तर भांडत राहिली असती माझ्याशी मागचं काहीतरी काढून. कमाल आहे. बरं जाऊ दे ना आता. जाऊ दे. उमा तू जा बघ तुझ्या घरी. हो. बरं झालं तू इथे आलीस ते. बरं आणि पोचल्या फोन करा मला. हा अगो हो आई फोनवरून आठवलं. नळी आत्याचा फोन होता. पुढच्या आठवड्यात येते ती. ते अत्तर वगैरे आणते म्हणाली. नाही वंचणार म्हणजे अत्तर येणारच. मालू हे की नाही आम्ही दिल्लीवरून मागवलं. मला की नाही सुवास फार आवडतो. आमच्या घरी तेल सुद्धा सुगंधी असतं. अय्या हे बघ. हे की नाही परदेशातून मागवलं माझ्या जावेनं. मला विचारल्याशिवाय माझ्या अत्तरांना हात लावायचा नाहीये. बंडीला की नेहमी बेदम मारायचे माझं अत्तर घेतलं म्हणून. मालू 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 ऐक ना मालू. तुला एक विचारू का? तुला तुझ्या आईनं सगळं सांगितलंय ना? कशाबद्दल? संसाराबद्दल. म्हणजे? हल्ली काही ते फॅड बीड आलंय ते डोक्यात नाहीये ना तुमच्या? म्हणजे काय?
आपल्या घरी हे अजिबात चालणार नाहीये. मला नाही कळलं. बोक्या एकुलता एक ग. तुम्ही काय बोलताय कळत नाहीये मला. तुला सांगते, मूल झालं ना की बाईचं आयुष्य कसं असं सार्थकी लागतं. माझं तर आयुष्यच बदलून गेलं. सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी व्हायला नकोत का? आता निदान 4 पोरं व्हायची म्हटली तरी आत्तापासून सुरुवात करायला नको? काय ग, पाळणा लांबवत नाही आहात ना तुम्ही? इश्श लाजू नको ग. इश्श. अरे लाजू नको म्हटलं तरी पुन्हा काय लाजते? मला वाटते. हे बघ, लग्नानंतर दुसऱ्याच महिन्यात मला दिवस गेलेले देवाच्या कृपेनं. इश्श. पुन्हा काय काय इश्श? सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी व्हायला नको? लग्नानंतर पहिल्या 5 वर्षात 4 मुलं झाली आम्हाला. नंतर आम्ही थांबलो. इश्श. सारखं काय काय इश्श इश्श? तुमचं काय आहे? इश्श. पुन्हा इश्श? अगं बोल की खडा खडा. मला बाई लाज वाटते. हे अति चाललंय नानीचं. मी बघीन आणि काय काय कराल? साड्यांचे विषयच बंद करून टाकीन. मी बोलणारच नाही तिच्याशी. बर, काय अर्थ आहे का याला? नईवंश येणार आहेत म्हणे. कोण म्हणाल? उमा सांगत होती, फोन आला होता. नळीताई म्हणजे आठवतंय ना तुम्हाला? त्यांनी आपल्यासाठी नाटकाची तिकीट काढून आणली होती ते. मला तिची पत्र आठवत आहेत. पत्र? नळीताईनी नानीला लिहिलेली पत्र मी चोरून वाचायचो. अगो बाई, का का असंच. का असायचं काय एवढं त्या पत्रात? आपलं लग्न झाल्यापासून 2 महिन्यानंतर आपल्याला मूल कधी होणार अशी विचारणा करायची नानीकडे. ते होतच त्यांचं. मागे आठवत ना, दिलबाळ व्हायच्या आधी. आणि तुम्ही इतके घाबरायच्यात नाही माणसांना. त्या आल्यात म्हटल्यावर तुम्ही रात्रभर बाहेरच फिरत असायचात. आणि त्या झोपल्यात असं तुम्हाला वाटलं की गपचूप तुम्ही घरी यायचा. आठवतं मला. 6 महिने झाले. कशाला? अजून कशाला? ह्यांच्या लग्नाला. हो ग, वेळ काय भरकन निघून जातो नाही अगदी. तर बघता बघता म्हातारे होतील. अगं ते म्हातारे होतील तेव्हा मी नसेन. नानी, तू गेल्यावर मला तुझी खूप आठवण येईल. हा, अशा तुझ्या विचाराने सुद्धा डोळ्यात पाणी येईल माझ्या. तेव्हा डोळे भरण्यापेक्षा आता माझा कपाट भर साड्यांनी. माझ्या सगळ्या नेलेल्या साड्या परत घेऊन ये. आणलीये की एक साडी? 4 घेऊन जातेस आणि एकच परत आणतेस. जुन्याच नेते, नव्या नाही काही. जुन्या म्हणजे फक्त घडी मोडलेली असते. तुला काय करायचंय ग या वयात साड्या बिड्या? मला हळदी कुंकवात बायका बघतात तरी. मला सुद्धा बघतात चाळीतल्या बायका. साड्यांचं राहू देत ग, नातवंडांचं काय? नातवंडांचं? तुला नाही वाटत तुझ्या हक्काची नातवंड वगैरे असावी? हवीत तर अगदी डझनभर नातवंड हवीत मला. मग सुरुवात नको व्हायला? अगं, पण आपण काय करणार? व्हायचं तेव्हा होतील. यांनी काही सांगितलंय का तुला? कशाबद्दल? अगं मूल होण्याबद्दल. मला कसं बोलतील ते? नानी, मग तू बोललंच पाहिजेस, घरातला मोठा माणूस म्हणून. अगं मी बोलून काय होणार आहे? मूल. अगं देवाच्या मनात असेल तर होईल. देवाचं नाही काही, बोक्याचा. काय डोक्यात आहे ग यांच्या? का होत नाही त्यांना लेकरं? जाऊ दे ग, व्हायचं तेव्हा होईल. माझ्या नंडेचं माहितीये ना तुला? काय गो? आधी नखरे केले, मग वय वाढलं, आता काय तर मूल हवंय, पण राहतच नाही. खूप देवधर्म केले, उपास तापास केले, शेवटी काय धीराचं मूल दत्तक घेतलं. बाई, खरं का? मग नाही, तू म्हणतेस ते खरं आहे, पण मालू अजून लहान आहे ग. हा, तिच्या वयात 2 पोरांची आई होते मी. अगं पण बिण काही नाही, अर्धा डझन तरी पोरं हवीतच ग. माझ्या मुलांना नको का मामाची मुलं खेळायला? म्हणून मुलं नको म्हणतात इथे यायला. तू म्हणतेस ते अगदी खरं आहे, पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? मी बांधते.